माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद, त्यामधली जे सर्वात मोठं जे अध्याय आहे सूरे बकरा, ज्याच्यात 286 श्लोक आहेत आणि जे पवित्र जे शहर आहे मदिना तिथे अवतरित झाली होती. तर आपण त्यामधले काही श्लोक मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते, म्हणजे श्लोक क्रमांक 23, 24, 25. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जे अरबमधले जे इन्कारी लोक होते त्यांना अशी चेतावणी देण्यात आली होती की जर तुम्हाला संशय असेल की हे जे पवित्र ग्रंथ आहे ते अल्लाहकडून अवतरित झालं नाही, तर तुम्ही काय करा, यामधल्या अध्यायासारखे म्हणजे जेवढे अध्याय आहेत किंवा सूरत आहेत त्यासारखी एखादा अध्याय तुम्ही बनवून दाखवा आणि तुमच्या साथीदारांना सुद्धा तुमच्यासोबत मदतीसाठी घ्या. आणि जर तुम्ही सत्य बोलत असाल तर, आणि जर तुम्ही असं करू शकले नाही, आणि अल्लाह सर्वश्रेष्ठ अल्लाहने म्हटलेलं आहे की तुम्ही कधीच असं करू शकणार नाही, तर मग त्या जे आग आहे त्याच्याशी स्वतःला वाचवा, ज्याचं इंधन जे आहे ते माणसं आहे आणि दगड, आणि ती इन्कारी लोकांसाठी तयार केली गेली आहे. त्यानंतर आपण श्लोक नंबर 25 मध्ये पाहिलं होतं की जे ईमान राखणारे लोक होते आणि ज्यांनी नेक अमल केले होते किंवा पुण्याचे चांगले काम केले होते, त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ अल्लाहने शुभ समाचार दिलेले आहेत. त्यांच्यासाठी स्वर्ग आहे, ज्याच्या खाली जे प्रवाह आहे ते वाहत आहेत, आणि त्यांना तिथे खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फळे दिले जाईल. आणि जेव्हा ते त्या फळांना बघणार तर ते म्हणणार की हे तर तेच फळ आहे जे आपल्याला यापूर्वी दिले गेले होते. पण तिथले फळ गुणधर्मात आणि स्वाद जे आहे त्याच्यात खूप उत्कृष्ट असणार आपल्या फळांशी जर आपण तुलना केली तर. आणि तिथे त्या स्वर्गात त्यांना जे पवित्र पत्न्या सुद्धा देखील असणार, अशी शुभ समाचार त्यांना देण्यात आलेले आहे. आणि हे लोक जे आहे ते त्या स्वर्गात नेहमीसाठी राहणार. हे आपण श्लोक क्रमांक 25 मध्ये पाहिलं. आता आपल्याला श्लोक क्रमांक 26 जे आहे ते पाहायचं आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे की आता आपण जर हे पवित्र ग्रंथ बघितलं कुराण मजीद, तर त्याच्यामध्ये अल्लाहने वेगवेगळ्या ठिकाणी डास जे आहे किंवा माशी आहे किंवा दुसरे जे काही प्राणी आहेत त्यांचं उदाहरण दिलेलं आहे. तर हे इन्कारी लोक काय म्हणायचे की अल्लाहने असे तुच्छ प्राण्यांचे उदाहरण या पवित्र ग्रंथात का दिले, म्हणजे हा ग्रंथ अल्लाहकडून अवतरित झालेला नाही असं ते म्हणायचे. आणि जर हे अल्लाहकडून अवतरित झालेलं आहे तर मग अल्लाहने असे तुच्छ प्राण्यांचे उदाहरण इथे का दिलेले आहे. तर याच्या उत्तरात अल्लाहने असं म्हटलेलं आहे की जर कोणी एखादं म्हणजे खूप तुच्छ व्यक्ती असेल किंवा एखादा तुच्छ समूह असेल, तर त्यांची तुलना करण्यासाठी तुच्छ प्राण्याचं उदाहरण घ्यावं लागेल. कारण आणि हे जे आहे
हे त्या पुस्तकाची म्हणजे उत्कृष्ट आहे, त्याच्यामध्ये त्रुटी नाही. ते म्हणायचे की या पुस्तकात त्रुटी आहे, पण ही त्या पुस्तकाची श्रेष्ठता आहे की जो विषय ज्यांचा चाललेला आहे त्याच्याप्रमाणे उदाहरण देण्यात येतो नेहमी. तर इथे असं अल्लाहने म्हटलेलं आहे की जेव्हा वास्तविकता अल्लाहला एखादं उदाहरण द्यायचं असेल तर त्या उदाहरण म्हणजे तो फक्त उदाहरण डासाचा असो किंवा माशीचा असो, तर अल्लाह तो उदाहरण देताना अल्लाहला म्हणजे लज्जा वाटत नाही. किंवा कोणत्याही प्रकारचं संकोच वाटत नाही. आणि तो उदाहरण डासाचं असू शकतो, त्यापैकी सुद्धा तुच्छ असू शकतो. आता तो निर्भर करतो की कोणत्या त्या डासाची तुलना कोणासोबत केलेली आहे. आणि जेव्हा असं उदाहरण देण्यात आलं तर जे सत्याच्या मार्गावर चालणारे इमान राखणारे लोक होते, तर ते तर काय करायचे की जे काय अवतरित झालं अल्लाहकडून तर त्याला सत्य म्हणून स्वीकारायचे आणि त्याच्यावर इमान राखायचे आणि त्यांच्या मनात त्याबद्दल कोणताही संकोच नसायचा. पण हे जे इन्कारी लोक होते, तर असं उदाहरण जेव्हा त्यांच्या समोर यायचं तर ते म्हणायचे की या उदाहरणातून अल्लाहचं प्रयोजन काय आहे. आणि त्याच्यामुळे अल्लाहने असं म्हटलेलं आहे की उदाहरण एकच आहे, पण एकाच उदाहरणातून तो काय करतो, जे सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहेत त्यांना अजून सत्याच्या मार्गावर आणतो आणि त्याच उदाहरणातून जे मार्गभ्रष्ट झालेले लोक आहेत त्यांना अजून काय करतो, त्याच उदाहरणातून अल्लाह त्यांना मार्गभ्रष्ट करतो. आणि शेवटी असं म्हटलेलं आहे की जे मार्गभ्रष्ट होणारे लोक आहेत तर केवळ ते कोणते लोक आहेत, ते जे लोक म्हणजे दुराचारी लोक आहेत किंवा जे अल्लाहची आज्ञा भंग करणारे लोक आहेत. तर वास्तविक पाहता तेच लोक काय होतात, मार्गभ्रष्ट होतात. अशा प्रकारे इथे हे संदेश दिलेला आहे या श्लोकातून. तर आपण पुढचा जे श्लोक आहे, श्लोक क्रमांक 27, ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ सहज भेटेल. तर आपण आज इथेच थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.